मिलिटरी मॅन आहे. अरे मिलिटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो. आमच्याकडे शहीदांच्या खाणी आहेत. शहीद सुभाष सानप, सोंडगे, वालेकर, किती नावं घ्यायची, भरपूर आहेत. सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये. वेळ जाईल म्हणून बोलत नाही. ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं, बडेचा व्यवसाय उचलून टाकला, त्याला जागा दिली नाही. आणि एकूण 600 भाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट भाट्या 600, त्यातल्या 300 बोगस आहेत, 300. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनभाऊ आणि छोटा होतो आशीर्वादाने चालणाऱ्या, याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी. हे तिकडे जावा. निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता. मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले, हा निवडून आला. 1 महिन्यात टोकवाडीच्या तिथं ऍक्सिडेंट होऊन गेला. तिथले लोक काय म्हणतात त्या बाबतीत तुम्ही जाणती व्यवहारावर तुमच्या पाया पडतो. खालचं दाखवा, वरचं दाखवा. हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची, ती मी सांगतोय. निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच, आणि तो फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकलं. सरपंच पदावरून काढला, परत आला तो कोर्टाकडून. आणि मारवाडी समाजाचं लोढा कुटुंब आहे प्रॉपर परळीला. नारायणराव राणे महसूल मंत्री असताना 2.5 हेक्टर जमीन त्यांना आनंद फाउंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली, परवानगी आणली. पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा, उसके सिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते, मथुरा मानसा की सेवा नहीं कर सकते. ऐसा इनका राज है. आणि यादी केली याच्या पाठीमागे जाऊ द्या. संगीत दिघोळे, अरे लिहिले मी थांबा. संगीत दिघोळे, वसंत गीते, किशोर फड, काका गर्जे, पांडुरंग गायकवाड, बंडू मुंडे, बापू आंधळे करा. अख्खं अर्ध 75% पान भरलं. आणि वैशिष्ट्य आहे असं, कोण करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरते आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरते. हा नवीन परळीचा पॅटर्न परवा तुम्ही शिकून घ्या. आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले. म्हणून माझी विनंती आहे बर का, आकांचं तर लय बाहेर यायला लागले. परळीत आकाची जमीन, मांजर सुंब्याला इथं जमीन, जाधव नावाच्या रसाळांची घेतली. रसाळ जमीनच नाही, त्या रसाळांची जमीन आहे. आणि वाल्मिक अण्णाला काय टाकायचंय पवायचं ते नसतं का, स्विमिंग पूल टाकायचा आहे. आणि जमिनी कुणाच्या बी उकरितो, वाटण त्याच्या जमिनी उकरितो. अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती, ऍडॉल्फ हिटलरला सुद्धा नव्हती. नवीन ऍडॉल्फ हिटलर तयार झाला का काय बीड जिल्ह्यात, काय झालं अत्यंत बेकारी. अध्यक्ष मांजर सोंबा, सिमरी पारगाव तालुका माजलगाव, दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाची. इथपासून तर बीड शहर क्रॉस करून पलीकडे जमीन असेल. हे कुठून पैसे आले एवढे पैसे. आणि मी म्हणलंय आता इथं संदीप भाई आहेत, मी आहे, खासदार आहेत, प्रकाशदादा आहेत, 4 जण तर इथं झालो. 4 मतं तर आपण एका बाजूला राहतो ना. आता एकच चौकशी करायची, एक चौकशी करायची. गेल्या 10 वर्षामध्ये हे पालकमंत्री असताना 70% निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला, 70%. आणि बाकीचे आम्ही संदीप भाईंना आम्ही गेले कोर्टात, हायकोर्टात,
हिंडू हिंडू बेजार कहा संदीप भैया गया उधर. त्याच्यामुळं 70 किती पैसे तिकडे नेलेत हे सुद्धा आम्ही सांगू. आणि सगळ्यांना माझी विनंती, हे लेकरू जरी उघड्यावर पडलं असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यकता. फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभं राहताल का नाही एवढा शब्द द्या बरोबर. आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही एवढा शब्द देतो. आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर आदरणीय जितेंद्रजी आव्हाड साहेब हे आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील.